लोकशाही रुद्रनी जो एक्झिट पोल केलेला आहे त्यात 128 ते 142 जागा महायुतीला मिळू शकतात। राष्ट्रवादी काँग्रेसला तुमच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळू शकतात? तुमच्या पक्षाचा नेमका काय अंदाज आहे? तुमचा नेमका काय अंदाज आहे? खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा महायुती असेल, आमचा एक्झिट पोल ऐवजी जनतेच्या कौलवरती आमचा विश्वास आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा आजचा कौल हा महायुतीच्या बाजूने आहे। महायुतीने केलेल्या कामाच्या बाजूने महाराष्ट्रामध्ये 6 महिन्याच्या आतच जनतेनं हे महाविकास आघाडीला नाकारलेलं दिसतंय। हे स्पष्टपणे येत्या 23 तारखेला निकालाच्या दिवशी आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल। आमचा अंदाज आहे की या राज्यामध्ये महायुतीचं सरकार भक्कम कुणाच्याही पाठिंब्याविना 180चा आकडा हा गाठेल, याच्यामध्ये माझ्या मनात कुठेही शंका नाही। कारण महाराष्ट्रातल्या जनतेने यावेळी जातीला धर्माला न मानता विकासाला मतदान दिलेले, महायुतीने केलेल्या कामाला मतदान दिलेले, मतदान दिले लाडक्या बहीण योजनेला, मतदान दिले शेतकऱ्याच्या वीज बिल माफीला, मतदान दिले युवा कार्य प्रशिक्षण योजनेला, युवतीच्या मोफत शिक्षणाला आणि आज महाराष्ट्रामध्ये भरभरून मतदान हे महायुतीच्या बाजूने झालेले। येणाऱ्या काळामध्ये 23 तारखे दिवशी आपल्याला दुपारपर्यंत महायुतीचं एक हाती सत्ता स्थापन केलेलं पूर्ण सरकार या ठिकाणी म्हणजे बहुमत आपल्याला स्पष्टपणे दिसेल। आम्ही कुठल्याही या एक्झिट पोलवरती आधारित नाही तर जनतेच्या कौलवरती बोलतोय आणि मला विश्वास आहे की 23 तारखेला जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने राहील। बरं सूरजजी, जनतेचा कौल महत्त्वाचा ठरेल असं तुम्ही म्हणता, मात्र एकला चलोरेची भूमिका आम्हाला अजितदादांची त्या ठिकाणी पाहायला मिळाली। तुम्ही म्हणताय की लाडकी बहीण योजना जिंकेल, मात्र लाडकी बहीण योजना तुमची की शिंदेंची, यावरून जे वॉर सुरू झालेलं होतं तेही आम्ही आणि जनतेनं या ठिकाणी पाहिलं। बरं सूरजजी, तुम्ही म्हणताय एक हाती सत्ता घेणार, मात्र धार्मिक मुद्दे असतील या सर्व याच्यावरती दादा तर गप्प होते। दादा कुठेही काही बोलत नसल्याचं स्पष्टपणे दिसलं आणि नंतर स्वतः त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला असलेली अनुपस्थिती असेल, अनेक ठिकाणी दादांची असलेली वेगळी भूमिका, तरी वाटतंय एक हाती सत्ता तुम्हा तिघांची येणार? तुम्ही 2-3 प्रश्न उपस्थित केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेला अनुपस्थिती महायुतीच्या नेत्यांनी ठरवलं होतं, प्रत्येकाने वेगवेगळे कार्यक्रम करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल, आपल्याला कशा पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवता येईल हे आपण पाहिलेले। म्हणजे दादा पुण्याच्या सभेमध्ये पंतप्रधान मोदी साहेबांच्या सभेला उपस्थित होते का? होते। मग त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय नव्हते, मग ह्याचा अर्थ काय घेणार तुम्ही? सोयीनुसार काही ठिकाणी काही चर्चा घडवून आणल्या गेल्या, असं दाखवण्यात आलं की महायुतीमध्ये एक बेबनाव तयार झालेला आहे, परंतु तिथं कुठेही बेबनाव नव्हता। महायुती पूर्ण ताकदीनं एकत्रितरित्या या ठिकाणी काम केली। तुम्ही धार्मिक ध्रुवीकरणाबद्दल बोललात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचं महाराष्ट्राच्या विकासासाठी झालेला अलायन्स आहे। जसं महाविकास आघाडी कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावरती एकत्रित आली होती, तसंच राज्याच्या विकासासाठी आम्ही तिघे एकत्रित आलेलो। ज्या ज्यावेळी आयडिओलॉजीच्या गोष्टी येतील त्या त्यावेळी भारतीय जनता पार्टी त्यांच्या आयडिओलॉजीवरती काम करते, आम्ही आमच्या आयडिओलॉजीवरती काम करतोय। ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की हे चुकीचं बोलतायत त्याला विरोध स्पष्टपणे अजितदादा करतायत। आपण कटिंगे बटिंगेच्या वरती असेल किंवा इतर विषयावरती असेल, अजितदादांनी स्पष्टपणे भूमिका घेतली, भारतीय जनता पार्टीने त्यांच्या पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली। पण ज्या वेळेस विकासाचा मुद्दा असतो त्यावेळेस महायुती म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित येऊन काम करतो। परंतु काही लोकांना जाणीवपूर्वक असं वाटतं की यांच्या विषयामध्ये मतभेद तयार झाले म्हणजे महायुतीमध्ये मतभेद तयार झाले। महायुतीमध्ये कसलेही मतभेद नाहीत, महायुती भक्कमपणे काम करते आणि त्याच कामाच्या जोरावरती महायुतीचा निकाल हा तुम्हाला 23 तारखेला 180+ आपल्याला दिसून येईल। सूरजजी, तुम्ही म्हणताय 180+चा आकडा तुम्ही सांगताय महायुतीचा। एकीकडे महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याविषयी सातत्यानं गेले काही दिवस आपण चर्चा झाल्याचं पाहिलेलं होतं। देवेंद्र फडणवीस तर म्हणाले की मी आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदेंनी सुद्धा त्यांची भूमिका मांडली। मग जर हे दोन नेते नसतील कदाचित तर मग अजितदादा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील का? पण महायुतीत सर्वात जास्त जागा लढवल्या त्या भाजपनं, त्या खालोखाल लढवल्या शिंदेंच्या शिवसेनेनं आणि तिसरा नंबर तुमचा होता। मग तरी सुद्धा अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळू शकेल असं वाटतं? मुख्यमंत्री पदाचा चेहरा ते असू शकतील असं वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या
काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय की अजितदादांना मुख्यमंत्री व्हावं. शिवसेनेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय की एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला वाटतंय की देवेंद्रजीने मुख्यमंत्री व्हावं. तिकडं पाहिलं तर रोहित पवार मुख्यमंत्री व्हावा अशी लोक रेसमध्ये येत असतील तर हे 3 मातब्बर नेते. त्याच्यामुळं ते काही चुकीचं नाही की जे दादांची पदाधिकारी भूमिका काय, कार्यकर्ते, सुरजजी? मी बोलतो त्याच्यावरती. प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला वाटतं की आपल्या नेत्यानं मुख्यमंत्री व्हावं, पण मुख्यमंत्री निवडताना महायुतीचे नेते हे एकत्रित बसतील आणि त्याच्यावरती निर्णय घेतील. मला माहित आहे आमदारांचं मत लक्षात घेऊन महाराष्ट्राचा महायुतीचा मुख्यमंत्री आपल्याला 27 तारखेच्या आत बरं, बसलेला दिसेल. सूरजजी तुमच्या पक्षाचा नेमका किती आकडा असू शकतो असं वाटतं? किती तुमचे आमदार निवडून येतील? तुमचं पक्षाचा काहीतरी अनालिसिस असेलच, त्या हिशोबाने काय नेमकं वाटतं तुमच्या पक्षाचे किती आमदार निवडून येतील? अजितदादाच्या सोबत आलेले जे आमदार होते, जो आमचा 42चा आकडा होता, तो सुद्धा आम्ही क्रॉस करू. 50च्या जवळ आम्ही नक्की जाऊ. मला विश्वास आहे की या महाराष्ट्रातल्या जनतेनं अजितदादांनी जी भूमिका घेतली, अजितदादांनी जी कामं केलेत, ज्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये विकास कामं झाल्यात, त्या भागातल्या लोकांनी अजितदादाच्या घेतलेल्या भूमिकेला मतरूपी पाठिंबा देऊन या ठिकाणी 23 तारखेला आपल्याला स्पष्टपणे दिसेल की अजितदादांनी घेतलेली भूमिका ही योग्य भूमिका होती, विकासासाठी घेतलेली भूमिका होती आणि महाराष्ट्र अजितदादाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. आमचा आकडा आहे 40 ते 50च्या मध्ये आम्ही नक्की राहू. बरं, या भूमिकेवरती अजितदादांची राष्ट्रवादी कायम राहावी एवढीच अपेक्षा, कारण अनेक वेळेला भूमिका बदलताना सगळ्यांनी पाहिलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.